जर पिलर कधी भूकंपामुळे पडले तर हे चैत्यगृहामध्ये पडणार नाही व स्तूपावर देखील पडणार नाही। अशा प्रकारे या पिलरची निर्मिती करण्यात आलेली आहे। चैत्यगृहातील आती साईडला जे पिलर आहे, जे स्तंभ आहेत, त्याची जर आपण बांधणी बघितली तर थोडी अशी क्रॉस आहे। हे बघा, आपण जर इथून सरळ जर बघितलं तर पिलर एकदम सरळ नाही आहेत, थोडे असे क्रॉस आहेत। तर याचं कारण असं आहे की जर कधी भूकंप आला तर ते पिलर स्तूपावर न पडता ते बाहेरच्या साईडला पडतील। अशा प्रकारे या पिलरची बांधणी केलेली आहे। हे बघा, इथून जर आपण हे पिलर जर बघितले तर हे बघा थोडं एक साईडला झुकलेलं आहे, दिसतंय आपल्याला। लेणीच्या आतल्या साईडला आपल्याला जे स्तंभ पाहायला मिळतात, स्तंभ जर आपण बघितलं तर हे बघा, खालच्या साईडला हे कलश त्यांनी या दगडामध्ये निर्माण करण्यात आला आहे। त्याच्या वरच्या साईडला आपल्याला हा पिलर जो बघतोय, हा पिलर अष्टकोनी आकाराचा आहे। पिलरच्या वरच्या साईडला आपल्याला उमळता कमळ पाहायला मिळतो, पण या स्तंभाच्या वरच्या साईडला आपल्याला हत्ती पाहायला मिळतात। हे बघा, 2 हत्ती आहेत, त्या हत्तींवरती 2 शिल्प पाहायला मिळतात। एका हत्तीवर 2 शिल्प बसलेले आहेत, दुसऱ्या साईडला देखील बघितलं तर त्या दुसऱ्या हत्तीवरती देखील 2 शिल्प आपल्याला पाहायला मिळत आहे। हे शिल्प त्यावेळेस राजवटीचं आहे।